जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर चिंतनामध्ये समर्थांनी फार सुंदर अशा प्रकारची आपल्यासमोर एक शिकवण, एक प्रकारचा आदर्श, कवी जीवनाचं रहस्य समर्थांनी आपल्यासमोर या ठिकाणी उलगडून दिलेला आहे। कवींचा सहवास हा आपल्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याचा सहवास आहे, आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वरी शक्तीचा सहवास आहे। आता ही ईश्वरी शक्ती नाही असा एक तरी माणूस आहे का, अशी एक तरी व्यक्ती आहे का? प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे आणि एक विलक्षण आपल्याला महत्त्वाचा विषय सांगतो की ही प्रत्येकामध्ये शक्ती जी आहे ना, ही वेगवेगळ्या प्रकारानं आहे बरं का। म्हणजे प्रत्येक माणसाला परमेश्वराने जन्माला घातल्यानंतर त्याच्याजवळ कोणती ना कोणती तरी कला दिलेली आहे, कोणता ना कोणता तरी त्याच्याजवळ सुंदर अशा प्रकारचा ज्ञानाचा साठा त्याला दिलेला असतो। आपण लक्षात ठेवावं, सर्व क्षेत्रातल्या श्रोत्यांसाठी मुद्दाम सांगतो आहे की जेव्हा प्रापंचिक आपला प्रपंच करत असतात, मुलं शिक्षण घेत असतात, इकडे सगळं काही चाललेलं असतं, पण आपल्यामध्ये काय असतं की आपल्यामध्ये ती सुसंगती नसते, आपल्यामध्ये विचारांची एक वाक्यता नसते, त्यामुळे आपल्याला जीवनाचा आनंद घेता येत नाही। वास्तविक पाहता जीवन अक्षरशः तुम्हाला सांगतो आनंदाचाच साठा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि हे जीवन फक्त आणि फक्त केवळ आनंदाचं म्हणून जगण्यासाठी परमेश्वराने दिलेली अत्यंत महत्त्वाची मोलाची संधी आहे। पण ती संधी आम्ही गमावतो, संधी आम्ही ती सोडून देतो, संधी आम्ही विसरून जातो। म्हणून कवी हा शब्द जो आहे, ही कवीची काव्य प्रतिभा जी आहे, ही कवीची काव्य प्रतिभा पहा, जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा मुखातून काव्य बाहेर येतं। त्रासलेला असेल, चिडलेला असेल, रागावलेला असेल, नवरा बायकोचं भांडण झालेलं असेल तर तो काव्य गुणगुणेल का? त्याच्या तोंडात काव्य येईल का? काव्याच्या ऐवजी आणखीन काहीतरी येईल, ते इथे नको सांगायला। काही काही लोक ग्रामीण संस्कृतमध्ये अशा वेळेला बडबडत असतात, पण मग काव्य केव्हा मुखातून बाहेर पडतं? जेव्हा मनाची प्रसन्नता असते, मन प्रसन्न असतं, मन शांत असतं, मन आनंदी असतं, त्यावेळेला काव्य बाहेर पडतं। मग सगळ्यांच्या मुखातून काव्य बाहेर पडतं। आपण पाहिलं ना की बाथरूम मधलं संगीत, स्वयंपाकघरातलं संगीत, शाळेतलं संगीत, अभ्यास करतानाचं संगीत, एकमेकाशी मित्रमैत्रिणीशी गप्पा मारतानाचं संगीत, हे संगीतच आहे। विचारांच्या मध्ये सुसूत्रता असणं, विचारांच्या मध्ये सुसंगती असणं, विचारांच्या मध्ये एकवाक्यता असणं, ही काव्य प्रतिभेचं लक्षण आहे। याला काव्य असं म्हणतात आणि हे काव्य आपल्याला जपायचं आहे। हे काव्य गात असताना ईश्वराला आनंद झाला पाहिजे, तो ईश्वर आनंदी झाला पाहिजे। परमेश्वराला माझ्या जीवनाचं काव्य काय आहे हे त्या परमेश्वराला माझं काव्य बघून तो आनंदला पाहिजे। हो, मी आनंदी होईल तो भाग निराळा, मला आनंद कशाचाही होतो, केव्हा होतो, कधी नाही, पण आनंद मला मिळतच नाही। परमेश्वर जेव्हा आनंदी असतो ना तेव्हा मला खरा आनंद मिळतो। मी आनंदी असे तेव्हा तो दुःखी असणार नाही, तो आनंदी आहे म्हणून मला आनंद मिळतोय। म्हणून कवी मुमुक्षाचे अंजन असं म्हटलेलं आहे।
मुमुक्षु म्हणजे काय? आता मुलांनी एखाद्या विचारला प्रश्न, बुवा मुमुक्षु म्हणजे काय? मुमुक्षु याचा अर्थ असा आहे की जे जाणण्याची आतमध्ये अत्यंत उत्कट इच्छाशक्ती, आता ही प्रत्येकाजवळ असते, पण मुमुक्षु म्हटलं की आम्हाला गडबडतो आम्ही. ओ ते मुमुक्षु म्हणजे काय आधी पहिल्यांदा सांगा म्हणतात. ते मुमुक्षु वगैरे आम्हाला काही माहीत नाही. चांगल्या चांगल्या लोकांना जरी विचारलं ओ मुमुक्षु म्हणजे काय, मुमुक्षु म्हणजे काय माहीत नाही म्हणाले. अहो साधा आहे. मुमुक्षु याचा अर्थ की मला जी गोष्ट माहिती नाहीये, मला जो विषय माहिती नाहीये, तो विषय माहिती करून घेण्याची आतमधली उत्कट इच्छा म्हणजे मुमुक्षु. मला हे शिकायचं आहे, मला हे आत्मसात करायचं आहे, मला हे पाठ करायचं आहे. मुलांसाठी सुद्धा मला हे पाठांतर करून मला काहीतरी त्याच्यामध्ये प्रावीण्य, बक्षीस, पारितोषिक अशा प्रकारचं सुंदर काहीतरी मानपत्र वगैरे मला मिळवायचं आहे. ही मुमुक्षुत्वाची भावना आहे, हा मुमुक्षुपणाचा भाव आहे. आणि म्हणून हा मुमुक्षु हा समर्थ इथे वर्णन करतात की कवी मुमुक्षाचे आंजन आहे बरं का. ते नुसता मुमुक्षु नाहीये, ते डोळ्यामध्ये घालल्यानंतर आंजन, ते आंजन जे आहे ते आंजन म्हणजे कवी आहे. आणि कवी साधकांचे साधन आहे. फार सुंदर विचार आहे. साधक जेव्हा साधना करतो, साधक जेव्हा उपासना करतो, साधक जे अनुष्ठान करतो, साधना जे वाचन करतो, साधक ते वाचन, उपासना, साधना हे सगळं जे आहे हे सगळं कवीच्या प्रसादामुळे. आणि कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक हे सिद्धांचं समाधान, हे सिद्धांचं साधन. आणि या सिद्धांच्या साधनेमध्ये आम्हाला या समर्थांच्या विचारांचं सुंदर दर्शन घ्यायचं आहे. सुंदर त्याच्यातून आम्हाला आदर्श आम्हाला आमच्यामध्ये तो मिळावा याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि तो आनंद मिळण्यासाठी म्हणून या कवीच्या प्रासादिकतेचं वर्णन समर्थ या कवीश्वर स्तवनाच्या माध्यमातून आपल्यासमोर इथे ठेवत आहेत. आणि ही प्रासादिकता मिळावी हाच एकमेव उद्देश आपल्या अंतःकरणामध्ये असावा. असाच समर्थांचा समर्थ संदेश आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.